वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण पातंजल योगसूत्रातलं समाधीपादातलं सूत्र 17 पाहत होतो. वितर्क विचारानंदास्मितारूपा नुगमात संप्रज्ञातः. आपण आज सविचार संप्रज्ञात समाधी असा विषय पाहणार आहोत. सवितर्क समाधीचा अभ्यास बराच काळ अर्थात महिनोन्महिने वर्ष रोज एक प्रहर कमीत कमी 3 तास असं करणं आणि मग त्याच्यातून तो परिपक्व होत जातो. म्हणजे सवितर्क समाधी ही परिपक्व होत जाते. अंदाजे 2 वर्षाचा हा काळ आहे. या अवस्थेत आसनावर बसल्यावर मन लवकर एकाग्र होते. स्थान, आसन, वेळ कशाचीच ठराविक अपेक्षा राहत नाही. सहज एकाग्रता साधते. आता यापुढं जो विचार करायचा आहे तो सविचार समाधीचा अभ्यास सुरू करायचा आहे. सविचार समाधी चित्ताला सूक्ष्म आलंबन असावं लागतं. एकाग्रतेसाठी बाह्य वस्तूच्या अपेक्षा राहत नाही, आवश्यकता राहत नाही. ध्येय वस्तूचा विचारावर चित्त स्थिर होऊ लागते. आता उपास्य देवतेची मूर्ती समोर लागत नाही. फक्त विचारानेच एकाग्रता साधत जाते. स्थळ, काळ याचे बंधन राहत नाही. कामात असताना सुद्धा आपोआप एकाग्रता साधते. मात्र याचा उपयोग व्यवसायावर लक्ष केंद्रित करायला सुद्धा होतो. इतर कामात असताना सुद्धा मध्ये मध्ये मोकळ्या क्षणी चित्त एकाग्रता होत जाते. जाता येता, देता घेता, उठता बसता काम करताना सविचार समाधीचा अभ्यास घडत राहतो. तरी नित्य नैमित्तिक अभ्यास चालू ठेवावाच लागतो. तो पुढच्या प्रगतीसाठी आवश्यक असतो. सविचार समाधी पक्वावस्थेत जाऊ लागली की जी सत्वसंपन्नता प्राप्त होते तिच्या योगाने एक प्रकारचा आनंद वाटायला लागतो. आता पहिल्यांदा जे आपण पाहिलं सवितर्क समाधी, त्याच्यापेक्षा सविचार समाधीमध्ये आपण थोडी पुढची पायरी गाठलेली आहे. सविचार समाधीच्या वेळेला जी आता सुरुवातीला आपल्याला सगळी बंधनं आवश्यक होती, आसन, वेळ, काळ, बाकी सर्व तऱ्हेची, तर ती आता राहिलेली नाही आहेत. आपण केव्हाही एकाग्र होऊ शकतो किंवा त्या अवस्थेत जाऊ शकतो, अशी ही अवस्था आहे. पण ही अवस्था प्राप्त झाली. आता पहिला अभ्यास सोडून द्यायचा काय, आता तो कंटाळवाणा प्रकार किती दिवस करायचा असा भाग नाही आहे. तो जो अभ्यास आहे कमीत कमी आपल्याला जे आवश्यक वाटते तेवढा वेळ तो करतच राहायला पाहिजे. ती प्रॅक्टिस चालूच राहिली पाहिजे. एका ठराविक वेळी, एका ठराविक ठिकाणी, एका ठराविक आसनावर, अशा पद्धतीनं जे काही कार्य चालू होतं, जे काही अभ्यास चालू होता, जे काही प्रयत्न चालू होते ते चालूच ठेवणं आवश्यक आहे. ते चालू राहण्याने आपल्याला खूप फरक पडणार आहे. नाहीतर सविचार समाधी जी आहे, सविचार संप्रज्ञात समाधी जी आहे, त्याच्यातली आपली जी उन्नती आहे, त्याच्यातून जे आपण आणखीन पुढं जायचं आहे ते आपल्याला जाता येणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती चालत जाती कुठेतरी, मग सायकल शिकते, मग सायकल घेऊन जायला लागते. पण चालण्याची प्रॅक्टिस सोडली तर त्याला पुढची प्रगती नाही करता येत. कारण मूलभूत जी गोष्ट आहे ती चालणं आहे. हां, चालण्याचा वेळ वाचावा म्हणून सायकल घेतली ही गोष्ट वेगळी आहे.
पण पायाची जी चालण्याची क्षमता आहे ती आपल्याला चालू ठेवणं आवश्यक असतं. आता या सविचार समाधीमध्ये म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला ध्यान लागू शकतं, आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो. मात्र आपली नेहमीची साधना आहे ती करून सविचार समाधीचा आनंद आपल्याला घेता येतो. म्हणजे माझं रोजचं सकाळी 6 ते 7 योगाचा हे आहे, प्रॅक्टिस आहे, ध्यानाचा काळ आहे, तर तो मी करायचाच आहे. परंतु दिवसभरामध्ये जेव्हा मला असं वाटतं की तर थोडं ध्यान करूया, आणि मग त्यावेळी त्या सविचार समाधीच्या माध्यमातून आपण ध्यान लावू शकतो केव्हाही, एनी टाईम. आणि मग जेव्हा या अवस्थेमध्ये सविचार समाधी अवस्थेची जेव्हा पक्वा अवस्था आहे ती, ज्याच्यात आपण हुकमी ध्यान लावायला सुरुवात होती, हुकमी पद्धतीनं समाधी लागायला सुरुवात होती, म्हणजे ते परिपक्व होतं. असं ते परिपक्व झाल्यावर, हुकमी ध्यान लागण्याची सवय झाल्यावर एक प्रकारचं सत्व संपन्नता येते. आता ही सत्वाची संपन्नता आहे, म्हणजे सात्विक विचारांची संपन्नता आहे, सात्विक वृत्तीची संपन्नता आहे. मग या सात्विक वृत्तीच्या मुळं आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळायला सुरुवात होते. आणि हा जो आनंद आहे हा सत्वसंपन्नतेचा आनंद आहे, की आपल्यातला जो सत्वगुण वाढत चालला आहे, आपल्या सत्वगुणाचं जी उन्नती होती आहे त्याच्यामुळं आपल्याकडं त्या पद्धतीनं आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होती. म्हणजे सत्वगुणामध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष ह्या भावना नाही आहेत सत्वगुणामध्ये. जसं जसं आपण एखाद्याचा द्वेष करणं कमी कमी करायला लागतो त्यावेळी आपल्यातलं तो जो दुर्गुण आहे, द्वेष नावाचा दुर्गुण आहे, तो कमी कमी होत जातो. आणि समजा आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणं थांबवलं तर त्या द्वेषाच्या वेळी होणारे क्लेशही आपोआप बंद होतात. समजा आपलं एखाद्या शेजाऱ्याशी भांडण आहे आणि ज्यावेळी आपण हे भांडण हा विषय बंद करून टाकतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारचं मोकळेपण, एक प्रकारची रिलॅक्स मनोवृत्ती ही जाणवायला सुरुवात होती, की भांडणाचा काही विषय नाही आहे, कशासाठी भांडायचं, काही गरजच नाही आहे. मग आपल्या डोक्यातला तो भांडण हा विषय बाजूला झाला तर त्या जागी जो काही आनंदाचा शिरकाव आहे हा होतो. भांडण बंद झालं याचाच आनंद पहिल्यांदा होतो. अशावेळी विशिष्ट ध्येयाकार झालेल्या चित्तवृत्तींचा प्रवाह अतिप्रशांतपणाने वाहत असतो. म्हणजे त्यावेळी जेव्हा आपण विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित केलेलं असतं, ध्येयाकार अशी वृत्ती झालेली असते, त्या वृत्तींचा जो प्रवाह आहे तो अतिप्रशांतपणे म्हणजे अगदी सावकाश अशा पद्धतीनं चाललेला असतो. चित्तातला रजोमल नाहीसा झालेला असतो. रजोगुणारूपी जो मल आहे चित्तातला तो दूर झालेला असतो. तमोमय रूपी दोष जो आहे, मल जो आहे तो दूर झालेला असतो. यापुढे अतींद्रिय व बुद्धिजन्य, बुद्धिग्राह्य सुख मिळू लागते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याचा द्वेष करणं सोडून देतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे
त्याचा द्वेष केल्याने मलाच त्रास होत होता. त्याचा द्वेष केल्याने माझीच एनर्जी वेस्ट खर्च होत होती. त्याच्यात द्वेष केल्याने माझ्याच काहीतरी नुकसान होत होतं. हे जेव्हा ज्ञान व्हायला सुरुवात होते की त्या द्वेषापायी माझं वेगवेगळ्या स्तरावर किती नुकसान होत होतं. आणि आता जेव्हा मी द्वेष सोडला तेव्हा या सगळ्या गोष्टी मला प्राप्त व्हायला लागल्या, मला मिळायला लागल्या. मग अशा पद्धतीनं जे सुख मिळत आहे ते सुख अतिंद्रिय आहे, बुद्धिजन्य आहे, बुद्धिग्राह्य आहे. आणि अशा तऱ्हेचं सुख हे मला मिळायला लागतं. इतर सुखांची महती वाटेनाशी होते. मग आपल्याला इतर सुख अनेक तऱ्हेचे आपण घेत असतो. केव्हा कपड्याचं सुख घेत असतो, चांगला मुलायम कपडा आपण घालत असतो, बारीक जरी काठी अशा तऱ्हेचं, जरीचं भरतकाम केलेलं अशा तऱ्हेचं वस्त्र आपण वापरत असतो. त्याचे जे आनंद आहेत त्याच्याही पेक्षा जास्त चांगला आनंद आपण या ह्याच्यामध्ये बघू शकतो. जेव्हा मी द्वेष टाकला, द्वेष माझ्यातून काढून टाकला, त्यावेळी मला जो आनंद प्राप्त होतोय तो अशा बाह्य जे बारीक सारीक आनंद आहे की उन्हातनं आल्या आल्या थंडगार सरबत हातात मिळालं, थंडगार ताक प्यायला मिळालं. तर हे जे वृत्तीचे असणारे असे आनंद जे आहेत, तर असे वृत्तीचे आनंद किंवा त्याच्यात अडकून राहणं हे न होता आपल्या चित्तवृत्तीमधल्या सात्विक वृत्तींद्वारा जो आनंद होतो, जो सात्विक आनंद होतो, तो आपण मिळवू शकतो. मोठमोठ्या संकटाचे, दुःखाचे कारणाने चित्त विचलित होत नाही. मग अशा अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला सविचार समाधी ही प्राप्त झालेली आहे, त्या अवस्थेला आपण जाऊ शकतोय. असं जेव्हा आहे त्यावेळी आपली शारीरिक, मानसिक अशा सर्व तऱ्हेची जी तयारी आहे, आपल्या मनाची क्षमता जी आहे ती चांगली झालेली असती, दृढ झालेली असती. आणि मग अशा वेळी कुठलंही आसमानी संकट जरी आलं तरी त्या संकटाचा सामना करण्याची क्षमता ही आपल्याला प्राप्त होते. अशी क्षमता प्राप्त होते याचं कारण आपण तम सोडलेला आहे, रजोपण सोडलेला आहे आणि आपण सत्वगुणामध्ये डुंबतोय, सत्वगुणाचा आस्वाद घेतोय. आणि मग या सत्वगुणामध्ये जे काही दडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू या तुम्हाला प्राप्त व्हायला लागतात. आणि पर्यायानं संकटाचे आणि दुःखाचे निवारण करण्याची क्षमतासुद्धा आपल्याला प्राप्त होते. ही सविचार समाधीची पक्वावस्था आहे की अशा तऱ्हेने दुःखाने आपण विचलित होत नाही आहे. नाहीतर नुसतं बाजारात मंदी आहे, आता नोकऱ्यांचं काही खरं नाही, अशी बातमी ऐकूनच कित्येक नोकरीतले लोक हातपाय गाळून बसतात. आता कसं होणार, याचं एक भलं मोठं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन चालायला लागतात. आता कोरोनाच्या काळामध्ये असे अनेक लोक माझ्याकडे येतात. काय करायचं ते, आमच्या ऑफिसमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे, आम्हाला केव्हाही काढून टाकू शकतात, मला दुसरी नोकरी मिळेल का, माझं कसं होईल, माझ्या भविष्यात काय लिहिलं आहे. जे संकट आलेलं सुद्धा नाही, फक्त ते येऊ शकतं या विचाराने अस्वस्थ होणार. हे त्या पद्धतीनं पाहिलं तर योग्य नसलेली गोष्ट आहे.
संकटाचा सामना करणं, संकटाला सामोरं जाणं आणि त्या संकटातून मार्ग काढणं, ही खरं तर मानवासाठी असणारी त्रिसूत्री आहे संकटाच्यासाठी. मग अशा वेळी ज्याच्यावर संकट कोसळलेलं आहे त्या व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची गरज लागते. मात्र जेव्हा आपण सविचार समाधी ही चांगल्या रीतीनं साधत असतो त्यावेळी अशा मदतीच्या अपेक्षा या आपल्याला कराव्या लागत नाही. उद्धरेत आत्मा आत्मानं या उक्तीप्रमाणे स्वतः आपण त्या संकटाचा सामना करू शकतो. स्वतःच्या ताकदीबाहेर असेल तर दुसऱ्याची मदत घेऊन आपण त्या संकटाचा सामना करू शकतो. आणि ही सामना करण्याची क्षमता जी आलेली आहे ती त्या सविचार अशा तऱ्हेच्या समाधी अवस्थेतून आपल्याला प्राप्त झालेली आहे. जोपर्यंत आनंदाविर्भावा उदित होऊन चित्तात स्थिर होत नाही तोपर्यंत अभ्यास चालूच ठेवावा. म्हणजे आनंदाचा आविर्भाव अर्थात आनंदाची वृत्ती उदित होऊन चित्तात स्थिर होत नाही, म्हणजे आनंदाची अवस्था आपल्या चित्तामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत आपला जो अभ्यास आता आपण पाहत होतो तर तो अभ्यास हा चालूच ठेवायचा आहे, तो काही बंद करायचा नाही. म्हणजे सविचार समाधीच्या नंतरची जी आहे ती सानंद समाधी आहे. त्या समाधीमध्ये एक प्रकारचा आनंद आहे आणि या सानंद अशा प्रकारच्या समाधीमध्ये जाण्याची घाई करायची नाही आहे. योगाला घाई गडबड मान्य नाही आहे. योग ही स्वस्थ चित्तानं शांत अंतःकरणानं करण्याची क्रिया आहे, करण्याचा भाग आहे. तर सानंद समाधीत जायची घाई केली तर आपल्याला अडथळा येऊ शकतो. आपण त्या ज्या दुःखाच्या संकटाच्या वृत्ती आहेत त्याच्यामध्ये आपण अडकू शकतो. आणि एकदा चित्तवृत्तीत अडकलं की त्याच्यातून बाहेर येणं हे खूप अवघड असतं. सानंद समाधीत जाण्याची घाई केली नाही. समाधीतून अभ्यासातून उठल्यानंतर त्या सात्विक आनंदाच्या लहरी चित्तात उमटू लागतात. शांत निद्रानुभवाप्रमाणे अनुभव जाणवू लागतो. समाधी कालातल्या आनंदाचा अनुभव मन प्रसन्न करीत राहते. बुद्धी शुद्ध होते. विषय वासनांची जाणीव सुद्धा होत नाही. आता या पद्धतीनं जो मानसिक अनुभव प्राप्त व्हायला लागतो, शांत झोप झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपली अवस्था असते, शांत झोप झाली आहे, कुठला तणाव नाही आहे, ताण नाही आहे, ग्लानी नाही आहे, अशा अवस्थेमध्ये ज्या आपण जातो जगतो त्याचा जो आनंद असतो तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ती जी अवस्था आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. समाधी कालातल्या आनंदाचा अनुभव मन प्रसन्न करत राहतो. बुद्धी शुद्ध होते. विषय वासनांची जाणीव सुद्धा होत नाही. म्हणजे हे जे आपण प्रयत्न चालवलेले आहेत एकाग्रतेचे, त्याच्यातून जेव्हा आपल्याला या अवस्था प्राप्त होतात, सानंद समाधी प्राप्त होते, त्या ह्याच्यात आपल्याला काय काय होतंय तर आनंदाचा अनुभव मन प्रसन्न करतोय. पण
त्याच्याशिवाय आमची बुद्धी शुद्ध होती आहे. शेवटी ध्यानासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. ध्यान बुद्धीच्या ठिकाणी लागणार आहे आणि मग ती बुद्धी शुद्ध होणं हे ध्यानासाठी अत्यंत आवश्यक अशा तऱ्हेची गोष्ट आहे. मग ही जेव्हा बुद्धी शुद्ध व्हायला सुरुवात होती, सद्बुद्धी प्राप्त होते. बुद्धीची शुद्धी झाली की सद्बुद्धी प्राप्त होते आणि मग या सद्बुद्धीच्या माध्यमातून आपण योगशास्त्रातला पुढचा अभ्यास हा चांगल्या रीतीनं करू शकतो. मग बुद्धी शुद्ध झाली की विषयांना स्थानच राहत नाही आणि विषय वासनांची जाणीव पूर्णपणे बंद होऊन जाते. आता आत्मानंद टाकून इतर तुच्छ गोष्टीकडे कशाला पाहू असा अनुभव यायचो. चित्ताचा समाधी सुखाचा अनुभव चित्ताला तो आधी नाही आहे. जोपर्यंत आपण त्या समाधी अवस्थेत परिपक्व झालो नाही तोपर्यंत या चित्ताला समाधी अवस्थेचा अनुभव नाही आहे. ऐकीव गोष्टी माहिती आहे. समाधी अवस्थेत तुम्हाला काय दिसतंय? रंग दिसतोय, पक्षी दिसतोय, झाड दिसतोय. खरं तर याच्यातलं काहीच नसतं कारण या सगळ्या चित्तवृत्ती असतात. मग अशा तऱ्हेची जेव्हा समाधी लागती त्यावेळी जे काही अनुभव येतात तसा अनुभव चित्ताला जोपर्यंत आपण सानंद समाधीमध्ये गेलेलो नाही तोपर्यंत त्या चित्ताला त्याचा अनुभव नाही आहे. आणि अनुभवाने येणारी वृत्ती ही चित्ताला ग्रासत असते. चित्ताला समाधी सुखाचा अनुभव नव्हता, तो मिळाल्यावर मग त्याला असं वाटायला लागतं की बाकीची सुख काय आहेत, किरकोळ आहे. जेव्हा आत्मानंद प्राप्त होतो, आत्मरूपाचा परिचय होतो, तेव्हा विश्वरूप आपल्याला काहीच वाटत नाही. विश्वातल्या अनेकानेक गोष्टी आपल्याला तुच्छ वाटायला लागतात. हा निसर्गाचा क्रम आहे. आता सानंद समाधीमध्ये आपल्याला आनंदाची प्राप्ती झालेली आहे. तो मिळाल्यावर इतर सुखाचा तुच्छपणा आपल्याला समजायला लागतो. आता आत्मानंद टाकून इतर तुच्छ गोष्टीकडे आपण कशाला पाहायचं आहे? एकदा ही अवस्था प्राप्त झाली की इतर गोष्टींकडं ज्याच्यामध्ये दुःख आहे, ज्याच्यामध्ये क्लेश आहे, त्याच्याकडे आपण कशासाठी पाहायचं आहे? असा सुखानुभव मिळू लागला की सविचार समाधी अवस्था पक्व झाली. सविचार समाधी अवस्था आपल्याला प्राप्त झाली हे ओळखण्याची गोष्ट आहे. ते ओळखण्याची गोष्ट आहे. असा सुखानुभव मिळू लागला की सविचार समाधी अवस्था पक्व झालेली आहे. मात्र इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, सविचार समाधीपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो मात्र कष्टदायक आहे. त्याच्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी कष्टाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी सहनशक्तीची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी आपण जर त्या त्या स्तरावर करू शकलो तर आपण सविचार समाधी अवस्था ही प्राप्त करू शकतो. सविचार समाधी अवस्था हे एक प्रकारे बीजरूप आहे. त्या ठिकाणी विचारांचं बीज हे पेरलं गेलेलं आहे. विशिष्ट अशा विचारांचं बीज पेरलं गेलेलं आहे. मग जो वक्ता, जो शासक आपल्या प्रजेला, आपल्या अनुयायांना या अवस्थेपर्यंत म्हणजे सविचार अवस्थेपर्यंत घेऊन येतो, त्यावेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये
सविचार समाधीच्या माध्यमातून सानंद समाधीपर्यंत जाण्याची ताकद, शक्ती ही प्राप्त होते. मग एखाद्याला सविचार समाधीमध्ये जे काही अनुभव येतात, त्या अनुभवांचा जो आनंद आहे, जो स्वानुभूतीचा आनंद आहे, तो आनंद या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी आपल्याला सुरुवातीचा जो प्रवास आहे सवितर्कपर्यंतचा, हा करणं आवश्यक आहे. याच्याशिवाय आपण ही जी अवस्था आहे, आत्मानंदाची जी अवस्था आहे, ती प्राप्त करणं हे शक्य होत नाही. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार. अजूनही आपलं 17वं सूत्र पुढं चालणार आहे, कारण या सूत्राचा धागा जो आहे तो बराच दूरवरपर्यंत पसरलेला आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आपण थांबूया. आपण उद्या ह्याच्यातला आणखीन एक भाग जो आहे 17व्या सूत्रातला पुढचा भाग, वितर्क विचारानंदास्मिता रूपानुगमात संप्रज्ञाता, याच्यातला पुढचा प्रवास आपण पाहूया. कारण पुढचा प्रवास हा आनंदाच्या जोडीनं आहे, आत्मानंदाच्या जोडीनं आहे. आणि आनंदाच्या सानिध्यात जेव्हा आपला प्रवास होतो तो जास्त सुखकारक आणि सोपा वाटतो. आपण उद्या त्याविषयीचा विचार करू. धन्यवाद.